आणि जानेवारी महिन्यात बाबांची तब्येत अचानक खूप बिघडली. अगदी एक परिस्थिती अशी होती की आता बाबा नाही. आणि मग त्यावेळेला मी त्यांना इच्छा व्यक्त केली, म्हटलं बाबा तुम्ही असं मनातून सुद्धा विचार करू नका, तुम्ही काही म्हणा, मी तुमच्याकरता आश्रमात या वर्षीचं कीर्तन करणार आणि त्या कीर्तनाकरता तुम्ही असणार. आणि खरंच पांडुरंगानं माझ्या बाबांना 2 महिन्याचं आयुष्य का असेना, इथून पुढे किती देईल माहीत नाही, पण आज माझ्या कीर्तनाकरता बाबांना एरवी उठताही येत नाही, पण आज मात्र त्यांना इथं बसता येते. ही मोठी आनंदाची बाबा आणि ही त्याची कृपा आहे. जानेवारीत डायलिसिस केलं त्यांचं प्रचंड, अगदी शेवटच्या स्टेपला. पण त्याही वेळेला मनात एक इच्छा होती, आपण किती मोठे होऊ देत, किती उंच भरारी घेऊ देत, पण आयुष्यामध्ये बाप पाठीशी पाहिजे. आणि पाठीमागे, कारण तो नुसता बाप नाही, तो आधार आहे. आणि आधार हा कधीच संपू नये, कारण आधार संपला की नाव डोलायला लागते, डगमग होते. आणि आज खरंच पांडुरंगानं हे म्हणणं ऐकलं. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय भक्त समागमे सर्व भावे हरि, 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 सर्व काम करे न सांगता, सर्व काम करे न सांगता, सर्व कामे करे न सांगता, सामोने राहे हृदय संपुष्टी, पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठवणी राहे हृदय संपुष्टी, साठवणी राहे हृदय, साठवणी राहे हृदय संपुष्टी, साठवणी राहे हृदय, कुटे मूर्ती उभा, कुटे मूर्ती उभा, म्हणे जीव भाव देव पाय, जीव भाव देवा पाय, म्हणे जीव भाव देव म्हणे जीव भाव देवा, दुनिया काही न मागते, दुनिया काही न मागते, साठवणी राहे हृदय संपुष्टी, साठवणी राहे हृदय, साठवणी राहे हृदय संपुष्टी, साठवणी राहे हृदय, बाहेर धाकुटे मूर्ती उभा, बाहेर धाकुटे मूर्ती उभा, बाहेर धाकुटे मूर्ती उभा, हरि जय 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 हरि जय जय, हरि जय जय, जय 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 जय, हरि जय 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 विठोबा.
भक्ता समागमे सर्व भावे भक्ता समागमे सर्व भावे हरि भक्ता समागमे सर्वभावे भक्त समागमे सर्वभावे भक्त सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व सर्वे कामकारी न सांगता सर्वे कामकारी न सांगता साठ विना हृदय साठ विना हृदय सर्वे काम करे न संगता सर्वे काम करी न सांगता साठ विना हृदय साठ विना
बाहेर धाकोटी मूर्ती उभा मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर 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 धाकोटी मूर्ती मूर्ती उभा बाहेर धाकोटी बाहेर धाकोटी बाहेर धाकोटी बाहेर धाकोटी बाहेर बाहेर बाहेर
बाहेर साठविला हृदय संपुष्टी साठविला हृदय संपुष्टी हृदय भाविकाचे हृदय सर्व भावे हरी न सांगता सर्व कामे करी साठवणी राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती साठवणी राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठ्ठल विठ्ठल सांगता आता सगळे परीक्षकच आहेत आणि मीच एकटा परीक्षार्थी आहे पण असो भगवंताच्या कृपेनं नक्की इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता येऊन या राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विठ्ठल 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 अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचा आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्चे यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत झिजविणारे संत सज्जन की ज्या व्यक्तीचं वैराग्य ज्या व्यक्तीचा मान ज्या व्यक्तीचा सन्मान ज्या व्यक्तीचा अध्यात्म ज्या व्यक्तीचा परमार्थ ज्या व्यक्तिमत्वाची भक्ती ज्या व्यक्तिमत्वाची शक्ती एक नाही दोन नाही तीन नाही तर आज जवळजवळ 375 वर्ष तुमच्या आमच्या मनामध्ये सातत्यानं अखंडितपणे आमच्या स्मरणात असावे असं ज्यांचं सध्याचं वैकुंठ गमन सोहळ्याचं त्रिशतकोत्तरी वर्ष आपण साजरं करतोय ते जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपणा सर्वांच्या परिचयाचा गोड असं भगवंत नेमकं कुणाजवळ थांबण्याकरता आग्रही आहेत याचं उत्तम विवेचन करणारा हा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल कुंडली कवर अभंगाचा परिहार खर तर सोहळ्याचा परिहार आपल्याला देणं उचित आहे क्रमप्राप्त आहे आज आपल्या ओम ज्ञानगीता आश्रमाचा हा 12वा वर्धापन दिन तपपूर्ती सोहळा एवढी मोठी आनंदाची बाब की 12 वर्ष सातत्यानं सत्यसंकल्पाचा दाता नारायण 12 वर्षापूर्वी एक रचलेलं छोटंसं स्वप्न माझ्या बाबांना मी नेहमी हट्टाने म्हणायचे लग्नाआधी की बाबा मला एक आश्रम पाहिजे जगाच्या पाठीवर अनेक पोरी असतील त्या बापाला मोबाईल मागत असतील चांगले कपडे मागत असतील महागडे काय जे तुम्हाला सुचेल ते पण मी मात्र माझ्या वडिलांना हट्ट केला होता की मला बाकी काही नकोय परमार्थ दृगोच्चर व्हावा भक्ती वाढावी याकरता मला फक्त एक आश्रम द्या आणि माझ्या बाबांनी ती इच्छा 2013ला पूर्ण केली आणि तोच इच्छापूर्तीचा तपपूर्तीचा हा आनंदाचा सोहळा 12 वर्ष पूर्ण झाली 12 वर्षापूर्वी मोठा आनंद श्री विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा मोठा सोहळा आपण आश्रमामध्ये केला जो अनेकांनी पाहिलाय आणि त्यानंतर सतत 12 वर्ष महाराष्ट्रातले जेवढे म्हणून नामांकित कीर्तनकार आहेत जेवढे म्हणून नामांकित कलाकार साधक आहेत अशा सगळ्यांनी इथं आश्रमात हजेरी लावली आहे आणि मोठी आनंदाची बाब
की आज या कार्यक्रमाकरता, आज या आश्रमामध्ये ज्यांची मुद्दाम म्हणून उपस्थिती आपल्यासमोर आपल्याला दिसतीये, ते महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव गाण्याच्या क्षेत्रामध्ये आपण फक्त कानाने ऐकतो, ती व्यक्ती आपल्या समोर यावी, त्या व्यक्तीनं गाणं करावं, त्या व्यक्तीच्या गाण्यानं आपलं अंतःकरण अगदी भक्तीनं गायनानं ओथंबून जावं, असे महाराष्ट्राचे लाडके गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण महेश्वरजी भगुरे गुरुजी. खरं तर मला नेहमी वाटतं, जी पोटाकरता सादर केली जाते ती कला असते, जी पोटाकरता सादर केली जाते ती कला असते, आणि जी भगवंताकरता समर्पित केली जाते ती साधना असते. आणि अशी साधना ज्याने निश्चितच भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता आपलं आयुष्य वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये व्यतीत केलंय, असे आदरणीय भगुरे गुरुजी. आज गुरुजींचे अनेक शिष्य इथं उपस्थित आहेत. गुरुजी त्यांना ओळखतही नसतील, पण ते मात्र गुरुजींना ओळखतात. त्यांच्या बरोबरीने अतिशय उत्तम अशी गाण्याची साथ करणारं महाराष्ट्राचं खरं तर एक गायन क्षेत्रातलं मोठं नाव. मी नेहमी दादा पुढं असले की माझं एक वाक्य ठरलेलं असतं, तुम्हाला शेती करायची असेल, अन्यथा तुम्हाला परमार्थ करायचा असेल, शेती असू दे नाही तर परमार्थ असू दे, खिल्लाराशिवाय मजा नाही. आणि खिल्लारी पाहिजेलच, कारण ते जातीवंत आहे. तसं खरंच अतिशय गोड, अगदी थोडकं पण मनाला भावणारं गाणं म्हणजे गायनाचार्य नारायणजी महाराज खिल्लारी, ज्यांची आपण आजपर्यंत खरंच नावं ऐकत आलो. अशी माणसं ज्यावेळेला समोर दिसतात त्यावेळेचा होणारा आनंद फार मोठा असतो. त्याचबरोबर गायनाचार्य ज्यांची नेहमी ज्ञानगीताश्रमाला मोठी मोलाची साथ असते. माझ्या कोणत्याही कार्यामध्ये अगदी एक आवाज द्यावा, अगदी देऊही नये, पण स्वतःहून प्रेमाने हजेरी लावणार असे आदरणीय जगन्नाथजी वाडेकर गुरुजी यांचे शिष्य गजानन बुवा सोमटकर, आणि सगळीच ज्ञानगीताश्रमाची ही बालवारकरी मंडळी आपण पाहतात. आदरणीय गोपाळजी महाराज काळे, त्यांचं नवीन नाव ओडी सम्राट म्हणून सगळ्यांनी मुंबईमध्ये नामांकन केलेलं आहे. अतिशय गोड परमार्थावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, सगळेच दिव्य पंचकृषीचं, ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून, कृषी क्षेत्रातून ज्यांनी काम करून आपलं खरंच सगळे असे मान्यवर मंडळी, कारण आता कुणाचं नाव घ्यावं, एकाचं घेतलं तर दुसऱ्याचं राहीन, आणि सगळे माझेच आहेत. सगळ्या माझ्या माय भगिनी, अतिशय उत्तम माझ्यावरती, आमच्या कुटुंबावरती, ज्ञानगीताश्रमावरती प्रेम करणारी सगळीच जेवलग. आज मोठा आनंदाचा सोहळा या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थितीमध्ये सध्या मृदंग म्हटलं की एक नाव आपल्या डोळ्यापुढे उभा राहतं, आणि ते ख्यातनाम नाव म्हणजे श्री गुरु, खरं तर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची ज्यांच्यावर मोठी कृपा अतिशय कमी वयात झाली, त्या आदरणीय विकासदादा बेलुकर. आणि या नावरती आता विशेष उपस्थितीमध्ये आपल्या पुरंदर तालुक्याच्या अगदी सध्या एक अतिशय चांगलं नाव ज्यांचं कीर्तन क्षेत्रामध्ये गाजतंय अशा हरिभक्तीपरायण प्रियंकाताई भोसले याही या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. अतिशय प्रेम त्यांचं माझ्यावरती, माझं त्यांच्यावर. सगळ्यांच्या येण्यामुळं या कार्यक्रमाला मोठा आनंद मिळालेला आहे. त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करते. बऱ्याच जणांना कालही अपूर्वानंद महाराजांनी सांगितलं की उद्या थेट 2016 नंतर आज मी आश्रमामध्ये कीर्तन करते. माझी इच्छा नसते कधी कीर्तन करण्याची, पण असं वाटतं नेहमी काहीतरी वेगळं आपण समाजाला देण्याकरता इथं आणावं, द्यावं, लोकांच्या हवाली करून टाकावं, सुपूर्द करावं. भगवंतानी आपल्याला दिलंय, मुक्त हस्तानं त्याची उधळण करावी. पण मनामध्ये थोडासा विचार आला, मागच्या नियोजनाला आम्ही बसलो जानेवारी महिना, आणि जानेवारी महिन्यात बाबांची तब्येत अचानक खूप बिघडली. अगदी एक परिस्थिती अशी होती की आता बाबा नाही, आणि मग त्यावेळेला मी त्यांना इच्छा व्यक्त केली, म्हटलं बाबा तुम्ही असं मनातून सुद्धा विचार करू नका, तुम्ही काही म्हणा, मी तुमच्याकरता आश्रमात या वर्षीचं कीर्तन करणार, आणि त्या कीर्तनाकरता तुम्ही असणार.
आणि खरंच पांडुरंगानं माझ्या बाबांना 2 महिन्याचं आयुष्य का असेना, इथून पुढे किती देईल माहीत नाही, पण आज माझ्या कीर्तना करता बाबांना एरवी उठताही येत नाही, पण आज मात्र त्यांना इथं बसता येते. ही मोठी आनंदाची बाबा आणि ही त्याची कृपा आहे. जानेवारीत डायलिसिस केलं त्यांचं प्रचंड, अगदी शेवटच्या स्टेपला. पण त्याही वेळेला मनात एक इच्छा होती, आपण किती मोठे होऊ देत, किती उंच भरारी घेऊ देत, पण आयुष्यामध्ये बाप पाठीशी पाहिजे. आणि पाठीमागे, कारण तो नुसता बाप नाही, तो आधार आहे. आणि आधार हा कधीच संपू नये, कारण आधार संपला की नाव डोलायला लागते, डगमग होते. आणि आज खरंच पांडुरंगानं हे म्हणणं ऐकलं आणि मोठा आनंदाचा प्रसंग बाबा. आणि मग विकास दादाला फोन केला, म्हटलं दादा, मी त्यांना आधी पार्श्वभूमी सांगितलीच नाही, फक्त म्हटलं दादा तुम्ही यावं कार्यक्रमाला. आणि खरंच विकास दादा आले आणि गुरुजींना वेळही नव्हता, पण तरी गुरुजी आले, नारायण महाराजही आले. ही मोठी आनंदाची बाब, कारण बाबांचं गायनावरती अतिशय प्रेम आहे, अतिशय प्रेम. आणि त्यामुळं आज बाबांच्या करता आज ही कीर्तन सेवा करायची हे ठरवून मी आज या गादीवरती उभा राहिले. आणि खरं तर आजची ही कीर्तन सेवा माझ्या बाबांकरता समर्पित असेल. अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज तुकोबाराय फार गोड सांगतात, जीवन इतकं सुंदर आहे, या सुंदर जीवनाला तुम्हाला आयुष्याचा शेवट गोड करायचा आहे. आयुष्याचा शेवट गोड करण्याकरता ऐसिया साधना करा काही, जेणे नोहे जन्म यमाची यातना. ज्या साधनेनं या देहाचा शेवट इतका गोड होईल की पुन्हा एकदा हा मनुष्य देह कधी मिळूच नये आणि मिळणारही नाही. अशा वृत्तीनं ज्या वेळेला आपण परमार्थामध्ये अंतर्मुख होऊ, त्यावेळेला महाराज भगवंताची निश्चितच प्राप्ती करण्याकरता आपण त्या ध्येयानं वाटचाल करू. त्यावेळेला महाराज म्हणतात भगवंताची प्राप्ती ही अनंत जन्माच्या जन्म मरणाच्या या फेऱ्यातून सुटण्याचं एकमेव कारण आहे, भगवंताची प्राप्ती. मग भगवंताची प्राप्ती होण्याकरता आधी प्राप्ती होण्याकरता तो भेटावा लागेल. तैसेची येणे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. या देहातून सुटण्याकरता भगवंत भेटावा. आणि एकदा का तो भेटण्याकरता एखादी व्यक्ती भेटायची असेल, एकतर त्याला आपल्याकडे यावं लागतं, नाहीतर आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं. म्हणजे माणूस भेटावा लागतो. तसा देव भेटायचा आहे, देवाची ओळख करून घ्यायची आहे. देव भेटावा असं वाटत असेल, भगवान स्वतः सांगतायत, नाहम वासामी वैकुंठे योगिनाम हृदयम रहो. स्वतः गीतेमध्ये भगवंताचं वचन आहे की मी कुठे असेल का नसेल माहित नाही, पण मी योग्यांच्या हृदयामध्ये नक्की आहे. ज्ञानोबा गोर सांगतात, परितया पाशी पांडवा मी हरपला गिवसावा. जेत नाम घोष बरवा करीती माझा, करीती माझा. महाराज म्हणतायत की माझ्या शोधण्याचं ठिकाण जिथं भक्त आहेत तिथं मी असतो. नाथबाबांचं भागवतामध्ये एक अतिशय सुंदर ओवी आहे. त्या ओवीमध्ये भगवंत कुठे राहतो याचं उत्तर ते देत आहेत. नाथबाबा म्हणतात, पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संतांचे मेळी, तिसरे ठिकाण भक्तांचे हृदय कमळी, सत्य जाण उद्धवा. मी तुम्हाला शोधावं, तुम्ही मला शोधावं असं वाटत असेल, भगवंताच्या भेटीचा पहिला पत्ता आहे, त्याचं निवासस्थान एकतर तुळशी जवळ आहे. तुळशी वंदावी माऊली, नाही का? हा भक्तांची साबुली. ते म्हणतात मी भक्तांच्या भगवंताचा पत्ता आहे तुळशीच्या जवळ. नाही तुळशी जवळ सापडला तर महाराजांनी दुसरं सांगितलं, जर
तुळशी जवळ तो नसेल तर संतांचे मेळी, तो संतांच्या मेळ्यामध्ये नक्की सापडेल. महाराज म्हणतायत कुठे नका जाऊ करी हरी कथा, कुठे नका जाऊ करा हरी कथा, कुठे नका जाऊ करा हरी कथा, कुठे नका जाऊ करा हरी कथा. हे अवचिता सापडेल, तेथे अवचिता सापडेल. कुठे नका जाऊ करा हरी कथा, कुठे नका जाऊ करा हरी कथा. तेथे कुठे नका जाऊ करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. माझ्या राहण्याचं ठिकाण भगवंत म्हणतायत एक तर तुळशीजवळ, नाहीतर संतांच्या मेळ्यात, नाहीतर भक्तांचे हृदय कमळी. मी भक्तांच्या हृदयामध्ये असेल, मी भक्तांच्या स्मरणामध्ये कायम असेल. भक्तांच्या स्मरणामध्ये तो कायम असतो. नवे नवे भक्तांच्या हृदयामध्येच त्याचं स्थान आहे. महाराज ते स्थानाभंगाच्या पहिल्या चरणात प्रकट करतात. भक्त समागम सर्व भावे हरी, 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 भक्त समागम सर्व भावे हरी. न सांगता सर्व काम करी, न सांगता सर्व काम करी, न सांगता साठविला साठविला हृदय संपुष्टी. काम करी न सांगता काम करी न सांगता साठविला हृदय संपूर्ती, हृदय संपूर्ती, हृदय संपूर्ती. आज के आनंद की जय हो. महाराज म्हणतात मी एक तर भक्तांच्या हृदय कमळामध्ये स्थापन आहे. त्या भक्तांचं हृदय कमळ म्हणजेच अर्थात भक्ताचा समागम. भक्ताच्या समागमामध्ये मी तुम्हाला सापडेल. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. भक्तांच्या समागमात भगवान परमात्मा निश्चितच आहे, पण करतो काय ते म्हणजे भक्तांच्या समागमात राहून सर्व कामे करी न सांगता. मी काम करतो. कोणती? सर्व. काम करणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार सांगूनही काम न करणारा. दुसरा प्रकार सांगेल तेवढंच करणारा. आणि तिसरा प्रकार न सांगता सर्व काम करणारा. पहिला प्रकार तुम्हाला चांगला माहिती आहे. सध्याची पोरं त्याच कॅटेगरीत आहेत.
सांगितलं तरी काम न करणारा हा पहिला प्रकार. म्हणजे सगळेच नाही तसे, आमचे हे पोरं गुणी आहेत बरं का. हा पहिला प्रकार. किती सांगा काम ऐकणारच नाही, ऐकलं करणारच नाही. दुसरा प्रकार, जेवढं सांगू तेवढंच आणि तेच करणारा. म्हणजे बघा, तुम्हाला पटवून दिल्यावर लक्षात येईल. एकानं सहज सांगितलं गड्याला, माद्या बघ जरा चाललो म्हणला, लग्नाचा कार्यक्रम आहे, गावाला चाललोय, यायला उद्या रात्र होईल. एक काम कर, तुला माहिती आहे दावणीला 3 गुरं आहेत, 3 गाय आहेत, त्यांना पाणी दाखव, वेळेत दाखव. बरं मालक म्हणला, चिंता करू नका, मी सगळं व्यवस्थित करेल. गेला मालक, निघून गेला कामाला. काय लग्न होतं त्या लग्नाला. झालं, या माद्यानं थोडा वेळ झाला, ही गुरं सोडायची, या गाया सोडायच्या, धरायच्या, पाण्याजवळ न्यायच्या, पाणी दाखव, मालकाने सांगितलंय. त्यांना पाण्याजवळ न्यायचं, पाणी दाखवायचं, दाखवून परत आणून बांधायचं. परत थोड्या वेळाने पाण्याजवळ न्यायचं, पाणी दाखवायचं, परत न्यायचं, बांधायचं. दिवस मालक लवकरच आला, कारण त्याला माहिती होतं हे काय वाहनाचं आहे. लवकरच आला. रात्री आल्यावर विचारलं, माद्या पाणी प्यायला दिलं ना सगळ्या नीट जनावरांना, गायांना? म्हणला, मालक तुमच्या जिभेला हाड आहे का? का तुम्हीच तर सकाळी जाताना म्हणला होता पाणी दाखव. अहो म्हणला, तुम्ही पाणी दाखव म्हणला, अहो नेत होतो मी, सारखं नेत होतो गायांना, पाण्यात जवळ नेत होतो, पाण्याकडे ओढत होत्या, पण ओढत असून पठ्ठ्याने पाणी नाही पाजलं. का? अहो तुम्ही तर म्हणला पाणी दाखव. मग तुम्ही सांगितलंय पाणी दाखव म्हणल्यावर पाणी दाखवायचं, पाजायचं याला म्हणायचं सांगेल तेवढंच काम करणारा. आणि तिसरा वर्ग आहे न सांगता सर्व काम करणारा. या तिसऱ्या वर्गामध्ये फक्त भगवंताचा नंबर लागतो. न सांगता सर्व कामे करे, न सांगता भक्ताची सर्व कामं भगवान करतो. तो साधक तुकोबाराला म्हटलं, महाराज नुसतं बोलू नका, मग पुरावा द्या. पुराव्याशिवाय वक्त्याने बोलायचं नाही आणि फुकट फाकट गप्पा हाणायच्याच पण नाही. म्हणले पुरावा द्या. पुरावा आहे, तुकोबारांनी पुरावा दिला. माझ्याकडे पुरावा आहे. एकेकाळी जगन्नाथपुरी, आणि त्या जगन्नाथपुरीचे एक महान भक्तराज आहेत, महान संत आहेत, ज्यांचं नाव आहे लाखा कोलाटी. जगन्नाथपुरीचे संत मला त्यांचं वर्णन महाराष्ट्रातल्या संतांनी, नामदेव राय आदी संतांनी त्यांचं वर्णन करावं. महाराज काय अधिकार त्या लाखा कोलाट्याचा असला पाहिजे. त्यांची बायको आहे जिचं नाव आहे तारा, आणि त्यांना पोरगी आहे जिचं नाव आहे चंद्रा. आताची पिक्चर मधली नाही, ती चंद्रा. ही जगन्नाथपुरीच्या या लाखा कोलाट्याची कन्या ही चंद्रा जन्माला आली. काय नशीब घेऊन आली माहित नाही. दादा जन्माला आली आणि 6वा महिना चालू झाला आणि आई मरण पावली. या लाखा कोलाट्याची बायको आई मरण पावली. आता या बापानं जवळ घ्यावं, या पोरीनं आक्रोश करून रडावं, कारण तिला फक्त आई पाहिजे असायची. पण तरी या बापाने जवळ घ्यायचं, तिला वाढवायचं, तिला खाऊ पिऊ घालायचं, तिला जेवढं 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 म्हणून प्रेम करता येईल, जेवढं म्हणून आईचं प्रेम देता येईल तेवढं प्रेम द्यायचं. बराच प्रयत्न केला लाखानं. झाली पोरगी. हळूहळू 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 लहानाची मोठी झाली, आणि याचा आतापर्यंतचा वंश परंपरागत हा जाती नाही कोल्हाटी. आणि कोल्हाटी असल्यामुळं याचा व्यवसाय आहे त्या दोरीवरती खेळ करायचा. तुम्ही पाहिलं असेल डोंबारी जात्यात. पोरीनं तेवढंच त्या बापाकडून शिकलं, कारण रक्तात जे आहे ते पुढे प्रकट व्हायला वेळ लागत नाही. या पोरीनं काय एवढी तरबेज झाली, चंद्रा एवढी तरबेज झाली, आणि त्या दोरीच्या त्या वरती तिचा खेळ, तो दोऱ्यावरती चालू झाला तिचा. आणि मग या बापाचा, या लाखाचा उद्योग. हातात ढोल घ्यायचा, या बापानं ढोल वाजवायचा, आणि त्या पोरीनं त्या दोरीवरती उड्या मारायच्या, नाचायचं, वेगवेगळे प्रयोग करायचे. आणि
पैसा मिळवायचा, पण एक लक्षात ठेवा, तो नियम होता. हा जातीनं कोलाटी आहे. बघा शब्दाच्या उत्पत्ती छान आहे. कोलाटी, कोलाटी कोल आणि लाठी. जो समाज लाठी तारण्यात किंवा लाठी कोलण्यात तरबेज आहे त्याला म्हणायचं कोलाटी. मराठा शब्दाची व्युत्पत्ती सुंदर आहे. जो मरणालाही मागे हटत नाही तो मराठा. चर्मकार, चर्म म्हणजे कातड आणि कार म्हणजे आकार. जो चर्माला आकार देतो तो चर्मकार. जो सुवर्णाला आकार देतो तो सुवर्णाकार. जो कुंभाला आकार देतो तो कुंभार. बघा या सगळ्या शब्दाच्या व्युत्पत्ती आहेत. कुणबी, कुळव बी, त्यांचा व्यवसाय एकच, कुळव बी, कुळव बी. त्या कुळव बी करता 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 मधला लव संपला आणि फक्त कुणबीच राहिलं. प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती आहे. तशी या कोलाटी शब्दाची व्युत्पत्ती आहे. जो समाज लाठी कोलण्यात तरबेज आहे तो कोलाटी. आणि या लाखाचं वैशिष्ट्य, आज इतका सुंदर ढोल वाजवायचा तो विकास दादा. महाराज म्हणतायत या लाख्या करता, लाखा कोलाटी कोलाटी, लाखा कोलाटी कोलाटी, साठीच्या जग जेठी, साठीच्या जग जेठी, शिंपल्यातून जन्मे मोती, शिंपल्यातून जन्मे मोती, शिंपल्यातून जन्मे मोती, शिंपल्यातून जन्मे मोती, निधीच्या पोटी. कोल्हाटी कोल्हाटी साठी ज्या जग जेठी, शिंपल्यामध्ये जन्मे मोती, निधीच्या पोटी. अरे या लाखा कोल्हाटीनं इतकं सुंदर आयुष्य जगलं. ढोल पिटायचा, पोरीला दोरील त्या दोऱ्यावरती त्या उड्या मारायच्या, नाचायचं, तिनं खेळ करायचा. जो पैसा जमायचा, मजा आहे का, जेवढा पैसा खेळात जमायचा तेवढा पैसा उचलायचा आणि जगन्नाथपुरीत त्या जगन्नाथाच्या मंदिरात जगन्नाथाच्या समोर सगळा पैसा ठेवून द्यायचा. हे फक्त आता सध्या बोलायलाच बरं आहे. जो खेळ करेल त्या खेळाचे जेवढे पैसे येतील तेवढे पैसे जगन्नाथाला अर्पण करायचे. मग जेवण खायचं काय, पोटासाठी.
म्हणले ज्यांनी ही कला दिली आहे तो माझं पोटही भागवणार आहे. का नाही भागवणार? जेवढा पैसा यायचा तेवढा जगन्नाथाला अर्पण करायचा आणि जगन्नाथाला अर्पण करून मग खायचं काय? रोज जगन्नाथाच्या मंदिरात नित्याने होणारा प्रसाद, त्याच प्रसादावरती गुजराण करायची आणि आयुष्य कडेला न्यायचं. पण इतकं एकरूप, इतकं एकाग्र त्या खेळामध्ये व्हायचं, जेवढं येईल तेवढं प्रामाणिकपणे त्या जगन्नाथाला समर्पित करायचं. रोजचा नियम. एक दिवस महाराज खेळ रंगात आलाय. काळजीपूर्वक ऐका. जे माहिती नसतं तेच माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. नाही तर समाजामध्ये नवरा बायकोच्या, सासू सासऱ्याच्या, जावयाच्या गप्पा मारणारे काय कमी आहेत. पण जे माहीत नाही आणि फक्त हसवणं हा कीर्तनाचा उद्देश असेल तर त्याच्याकरता तमाशा, नाटक, ऑर्केस्ट्रा आहेत. देवभक्ता इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संता घरची. माझ्या आयुष्यात मी विचार केला असताना आतापर्यंत खूप पैसा कमवला असता, पण माझ्या बापानी मला कीर्तनाच्या सुरुवातीला एक शब्द दिला होता की किती मोठं होता येईल, जेवढं मोठं होता येईल तेवढं मोठं व्हायचं, पण अध्यात्माला धरून व्हायचं. आणि तो शब्द मी आजपर्यंत पाळलाय गुरुजी. तो शब्द मी आजपर्यंत त्यांचा कधी पडू दिला नाही. मला काय माहिती आहे कदाचित गिराईक कमी भेटतील, पण असं असतं सोन्याच्या दुकानात गिराईक थोडी कमीच असतात, कारण तिथं मालही लागतो ना, जाणकारही लागतात, परीक्षा करणारी परीक्षार्थी चांगले लागतात. मी या गोष्टीला कायम, मला किती ऐकतायत याला महत्वाचं नाही, जे ऐकतायत ना ते तेवढ्या बुद्धिमत्तेने ऐकतायत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. या लाखा कोलाट्याचं वैशिष्ट्य होतं महाराज. इतका एकाग्र व्हायचा, इतका एकाग्र व्हायचा त्या नाचण्यामध्ये, त्या वाजवण्यामध्ये, त्या खेळामध्ये, इतका एकाग्र व्हायचा. आणि एक दिवस तो खेळ असा रंगात आलाय. सुंदर वाजवणं, या लाखा कोलाट्याचा सुंदर ढोल पेटणं चाललंय, या चंद्राचं त्या दोरीवरती सुंदर चालणं. महाराज एवढी वयात आली ही चंद्रा, इतकी सुंदर, इतकी देखणी, इतकी राजस, इतकी गोरी गोमटी, तिच्याकडं बघितलं की बघत राहावं. आई नव्हती पण तरी सुद्धा एवढी सुंदर, एवढी देखणी. काय निसर्गानं तिच्यावर कृपा केली, काय भगवंतानं कृपा केली, एवढी देखणी आहे. नेमका खेळ चालू आहे जगन्नाथाच्या पुढे आणि खेळ चालू असताना एक राजपुत्र तिथं आला. त्या राजपुत्राला पाहिलं, ही दोरीवर चालणारी पोरगी मस्त, तिचं लिलया सहजपणे या बाजून त्या बाजूला, त्या बाजून या बाजूला हात तिनं मोठे केलेले आहेत आणि त्या मोठ्या हातानं तिचं अगदी सहजपणे बॅलन्स घेत 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 तिनं या कडेची त्या कडेला अगदी सळसळत गेली आणि सळसळत आली. तिचं सौंदर्य पाहिलं, घायाळ झाला राजपुत्र. खेळ संपला आणि खेळ संपल्यानंतर त्या चंद्राकडे गेला आणि त्या राजपुत्रानं त्या चंद्राला सांगितलं, तू कोण आहेस मला माहित नाही, कोणाची आहेस मला माहित नाही, पण ऐक, माझा तुझ्यावर जीव बसलाय आणि आता माझी इच्छा आहे तू माझ्याशी विवाह करावा. महाराज विचार केला, काय करू मी? प्रश्न पडला तिला, कारण तिला माहिती आहे माझा बाप हा माझा एकमेव आधार आहे आणि माझा आधार मला सोडून जायचं म्हणजे कठीण आहे. पण तरी म्हणले आपण बाबांकडे जाऊयात. तर याला लाखा बाबांनी तो ढोल त्या खुंटीला टांगलेला आहे, शांतपणे बसलेले आहेत, जगन्नाथाचा प्रसाद आणि घेतलेला आहे. ती चंद्रा आली, मोठी आहे. बाबा बाबा म्हणली, माझी तुम्हाला एक मागणं आहे बाबा. काय ग बाबा? कोणीतरी इथला जवळचा राजपुत्र आहे, नामांकित आहे, तो राजपुत्र आलाय आणि त्या राजपुत्राने मला मागणं मागितलंय. बाबा मी करू काय हो लग्न त्याच्याशी? या लाखानं ज्या वेळेला पोरीचा हा विचार ऐकला, ऐकल्याबरोबर या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. का आज पोरगी लग्नाची गोष्ट करतेय याचा अर्थ माझी पोरगी मोठी झाली. पण अगं तो राजपुत्र आहे आणि तू, अगं तू साध्या कोलाट्याची लाटाला अर्पण झालेला आहे. ज्या देहानं आजपर्यंत भगवान जगन्नाथाची सेवा केली आहे त्या देहाची कोणी विटंबना करू नये. पाळेल
सांभाळेल तुला, प्रेम करेल तुझ्यावर, जीव लावेल तुला. बाबा चिंता करू नका. जी लिहिले प्रारब्धी तेन चुके कर्म कधी, होणारा सारी की बुद्धी कर्मरेखा टळे ना. बाबा चिंता करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. पण बाबा मी गेल्यावर तुमचं कसं? तुम्ही एकट्यात, आई नाही. मग बाबा अगं तू चिंता का करतेस? बाबा खेळ, आता तूच नाही म्हटल्यावर खेळ कुठला? तू होतीस म्हणून खेळ होता, आता तूच नाही तर खेळ कुठला? पण बाबा तुम्ही खाल काय? सांगितलं अगं चंद्रे, आजपर्यंत माझं तत्व मला सांगत आलेलं आहे, खाऊनी मुलीची भाड जगतास मान्य नाही. शास्त्र सांगतं लेकीचं अन्न खाऊ नये, आणि म्हणून आजपर्यंत जरी खाल्लं असेल तरी तू इथपर्यंत होती, माझी होती म्हणून खाल्लं. इथून पुढं ज्याची होशील ते त्याला अर्पण होईल. मला खरं सांगू का, आज या क्षणामध्ये माझ्या बापातही माझा लाखा कोलाटी मला दिसतोच, कायम दिसतो. का एवढं सगळं विश्व निर्माण जरी त्यांच्या आशीर्वादानं केलं तरी सुद्धा आजपर्यंत ते फक्त आणि फक्त निस्वार्थी प्रेम माझ्यावरती करत राहिले, माझ्या पैशावर नाही. ज्या वेळेला त्या लाखानं सांगितलं तू चिंता करू नकोस चंद्रा, तुझा विवाह होतोय ना, मग तू आनंदात जा, तू निघालीस ना, तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायला मी आनंदानं तयार होईल. सुखाने राहायचं आहे तुला, बघ सांभाळेल का तुला, जीव लावेल का तुझ्यावर? तू मोठा राजपुत्र आहे, तू गरीबाची आहेस, साध्या ढोल पिट्याची आहेस, कोलाट्याची आहे. बाबा चिंता करू नका, मी सांभाळेल. बाबा मी लवकर येईल, मी लवकर येईल. बाबा चिंता करू नका. घेतलं तो लग्नाचा दिवस महाराज, एवढ्या आनंदात एवढ्या आनंदात लग्न पार पडलं. राजपुत्रच तो, त्याला काय कमी आहे? झालं लग्न पार पडलं आणि निघाली ही चंद्रा. ज्या वेळेला त्या बापानं पाहिलं, त्या चंद्रानं या लाखाला पाहिलं आणि या लाखा कोलाट्यानं या चंद्राला पाहिलं. आयुष्यात आईनंतर एवढं मोठं प्रेम करणारी माझी लेक आज माझ्या आयुष्यातून चालली. काय आयुष्य आहे? एवढा रडतोय लाखा, एवढी रडती ही चंद्रा, पण त्याही वेळेला अवस्था अशी आहे, जरी सुद्धा तो बाप रडत असला तरी त्या बापाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत की आज माझी लेक चालली आहे. एका कवीचं एक वाक्य आहे, हे बाप स्वाभिमानी बाना, बाप अभिमानी कना, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. ए बापा तलवार ढाल, बापा तलवार ढाल, बापा पेटाती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. ए बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा रे पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतोन पाया. कोसळते ते भागर, ए जेव्हा खचतो न पाया. कोसळते ते भागर. या चंद्रानं मिठी मारली या बापाला. बाबा बाबा चालली तुमची चंद्र, बाबा बाबा निघाली चंद्रा. रडतोय लाखा, रडते चंद्रा. लवकर ये ग माझ्या ताई, लवकर भेट ग, लवकर ये चंद्रा, तुझी वाट पाहिल. चंद्रा तूच नाही,
तर माझ्या जगन्नाथाची सेवा काय करू मी? एवढा रडतोय बाप, निघून गेली चंद्रा. राजपुत्राच्या समवेत नांदण्या करता हा बाप घरात एकटाच. जो ढोल होता ना दादा, तो ढोल ठेवला, कुंटीला टांगला. रोज उठायचं, त्या ढोलाकडं पाहायचं, त्या दोरीकडं पाहायचं. चंद्राची आठवण यायची, खेळच नाही. त्या ढोलाकडं पाहायचं, डोळे भरून यायचे, ढोलाकडं पाहायचं, डोळे भरून यायचे. पण एक ज्या वेळेला ही चंद्रा निघून गेली त्या दिवशीपासून या बापानं अन्न सोडलं. का? अन्न कुठलं खात होते? अन्न कुठलं खात होते? अहो अन्न कुठलं खात होते? अहो जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरातलं. बरं ते खात का होते? जेवढी सेवा करत होते तेवढी सेवा जगन्नाथाच्या चरणी अर्पण करत होते म्हणून खात होते. लाखांनी विचार केला, जर मी ढोलच पिटला नाही तर मला पैसे येतील कसे? आणि पैसे आलेच नाही तर मी अर्पण करेल कसे? आणि मी अर्पण केलेच नाही तर माझ्या जगन्नाथाच्या प्रसादाचा अधिकारी मी होईलच कसा? आणि जर मी इथलं अन्न खाण्याचा अधिकारी असेल तर मला इथं सेवा करावी लागेल, अन्यथा नाही. अन्नात पोटामध्ये अन्नाचा कण नाही, शांतपणे एका कोपऱ्यामध्ये लाखा पडून आहे. स्मरण जगन्नाथाचं अहोरात्र चालू आहे. त्या स्मरणामध्ये अगदी शांतपणे लाखा पडून आहे. विठ्ठल 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 विचार करा, आजही इतकी ताकद या वजनात आहे. 2 मिनिटा करता जग विसरून जात. त्या काळात या लाखा कोलाट्यानं एवढ्या तन्मयतेनं जगन्नाथाचं विठ्ठलाचं केलेलं स्मरण, एवढा अंतर्मुख झालेला, एवढा स्मरणामध्ये तल्लीन झालेला. आठवण येते चंद्राची, स्मरण चालू आहे.
त्या स्मरणामध्ये अचानक ज्या वेळेला खरंच ते स्मरण त्या जगन्नाथापर्यंत पोचलं, जगन्नाथानं विचार केला, रे माझा लाखा जर आता त्याला अन्न मिळालं नाही तर मरून जाईल, खातच नाही, जगेल कसा? आणि त्याला जगवायचं असेल एकच पर्याय, आणि तो पर्याय म्हणजे चंद्रा. बापाला जगवायचंय ना, एकच पर्याय लेख, एकच पर्याय चंद्रा. पण आता चंद्रा तर नांदायला गेली, मग त्याला काय कळत नाही, त्याला काय जमत नाही, काय समजत नाही. दुसऱ्या क्षणाला रुक्मिणी मातेकडे गेला, रखुमाई माझ्या करता चला माझ्या लाख्याकडं, काय करावं लागल? माझ्या करता माझ्या लाख्याची चंद्रा व्हा. मला होईल, तुम्हाला काय जमत नाही. तुला कोल तो त्या काठीवरती तरबेज होऊन दोरीवरती कसरत करता येईल का? नाही, तू रखमाई आहे, तुला काय अशक्य आहे? अहो, ज्या वेळेला क्षणात विचार केला, पत्नीची आज्ञाप्रमाण मांडणारी ही पत्नी एका क्षणात अंगावरती गुडघ्यापर्यंत हिरवं कंच लुगडं आणि जसं बांधलं, सुंदर असा मळवट कपडाला, सुंदर असा अंबाडा बांधला, तो पदर खोचला आणि जसे आली आणि त्या लाखाच्या दारात, बाबा 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 मी आले बाबा. अहो, एवढा आनंद झाला लाखाला, एवढा आनंद. अगं ताई लगेच आलीस? होय बाबा, अहो तुमची काळजी आहे म्हणून आलीच की. एवढा आनंद वाटला या लाखानं, या पुरीला प्रेमानं जवळ घेतलं. चंद्रा, माझ्या जगन्नाथाला काळजी आहे ग, माझा जगन्नाथ माझा धावून आला ग तुझ्याकडं. खरंच चंद्रा, मला गरज होती तुझी. आता चंद्रा आलती का चंद्राच्या रूपात? बस एवढं कळलं तरी जीवन सफल झालं. अहो, एवढा आनंद वाटला, त्या आनंदाच्या भरात सांगितलं, बाबा चिंता करू नका, आता मी आले, मी खेळ करणार, मी पुन्हा खेळ करणार. पण चंद्रा, मला ढोल नाही ग पेटता येणार. बाबा तुम्ही चिंता का करता, मी आहे ना. तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला, लाखा कोलाट्याचं घर. म्हणले हेच. लाखा बाबा, तुमच्याकडे सेवा मिळेल का? कोणती? काय येतं तुला? सगळं येतं, जे म्हणाल ते येतं. या लाखा कोलाट्यानं विचारलं, ढोल वाजवता येतो का तुला? लाखा बाबा, मोठ्या मोठ्याचा ढोल वाजवला मी त्यांचं सांगते. लाखा बाबा, तुम्ही म्हणाल तसा ढोल वाजवता येतो, तुम्ही चिंता करू नका, फक्त तुम्ही सांगायचं. निवृत्तीपरण म्हणायचंय का? म्हणणार, फक्त तुम्ही सांगायचं काय करायचंय, काय वाजवायचे तुम्ही सांगायचं. लाखानं सांगितलं, चल बघूयात तर खरं तुझा हा ढोल किती, तू ढोलकामध्ये किती तरबेज आहेस, बघूयात तर खरं. बघायचंय म्हणले, बघूयात. नाव काय तुझं? कान्होबा. चंद्रा म्हणली, बघा बाबा, आला ना कान्होबा धावून. म्हणले, बघूयात तर खरं हा कान्होबा किती तरबेज आहे ढोल वाजवण्यामध्ये. अहो, जसा ढोल घेतला, बऱ्याच दिवसाचा पडलेला तो जुना ढोल जसा घेतला, गळ्यात अडकवला, आणि आता कान्होबा तो ढोल पिटायला लागला. आणि ही चंद्रा मला त्या दोरीवरती उभा राहिली आणि त्या कसरतीला सुरुवात केली. आली कोल्हाटीनं खेळाया, 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 सगुण गुण माया, सगुण गुण माया, आली कोल्हाटीनं खेळाया, आली कोल्हाटीनं खेळाया, आली कोल्हाटीनं खेळाया, सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया, आली कोल्हाटीनं खेळाया, आली कोल्हाटीनं खेळाया, ज्या वेळेला साक्षात रुक्मिणी माता अहो कोलाट्याच्या रूपात, त्या चंद्रेच्या रूपात ज्या वेळेला आली आणि नाचायला लागली, आली कोल्हाटीनं खेळाया, पण सगुण मुण
माया. अहो मूळ रूपातली माया, मूळ रूपातली आई रखुमाई या लाख्या करता अहो साक्षात त्याच्या पुरीच्या रूपात आली आणि त्या दोरीवर खेळ करायला लागले. महाराज काय कानोबाने ढोल वाजवावा, काय कानोबाने ढोलाची सेवा करावी. एवढा सुंदर ढोल, एवढा सुंदर ढोल त्यांनी वाजवावा, हिनं नाचावं, त्यांनी वाजवावं हिनं. अहो असे पैसे जमले, बात नुसती रासच, नुसता ढिगच पैशाचा समोर. जेवढे पैसे मिळले, नियम होता त्यांचा, मिळले तरी ते कुठं, जगन्नाथाच्या पुढं मंदिरात. जेवढे पैसे मिळावे तेवढे पैसे जगन्नाथाच्या पुढं. महाराज एवढा आनंद, एवढा आनंद या लाखाला, एवढा आनंद. आणि आनंदाच्या भरात एक दिवस त्या खऱ्या पोरीला वाटलं, बघूयात तरी, माझा बाप आहे, मला जीव लावणार आहे, मला सांभाळलेला आहे, मला वाढवलेला आहे, जाऊन बघूयात तरी म्हणून दारात आली. बाबा बाबा, अहो माझी आठवण नाही आली तुम्हाला, बाबा माझी आठवण नाही. अगं तू जवळच आहे आणि तुझी कसली ग आठवण यायची म्हणजे. अगं तू जवळच आहे, एवढे सुंदर खेळ करती, एवढी गर्दी जमवती, एवढा समाज जमवती, एवढ्या लोकांना कौतुक वाटतंय तुझं. अगं एवढी मोठी झाली तू चंद्रा, एवढा सुंदर खेळ करती. ओ बाबा, अहो मी राणी झाले, आता कसला खेळ, अहो मी कुठला खेळ करेल, अहो मी तर माझ्या नवऱ्याच्या घरी आहे. काहीतरीच काय बोलते चंद्रा, अगं एवढा सुंदर खेळ करतेस, अगं तुझ्यासोबत तो कानोबा सुद्धा आहे ढोल पिटायला. अहो बाबा शक्यच नाही. अगं शक्य नाही म्हणून काय म्हणते, अगं मला माहिती आहे ना, बघ तो कानोबा ढोल पिटतोय, ती चंद्रा दोरीवरती नाचतेय, एवढा सुंदर कसरत तिची चालू आहे, एवढा सुंदर तिचा खेळ चालू आहे. बाबा अहो मी इथं आलेच नाही, तू चाली चंद्रा, अहो मी आलेच नाही, तू चाली चंद्रा, अहो मी आलेच नाही. आणि मग लक्षात आलं या बापाच्या, एका क्षणात ही तर म्हणते मी आले नाही आणि खेळ तर एवढा सुंदर चालू आहे. याचा अर्थ लक्षात आलं, ढोल पिटणारा त्यांनी सांगितलं माझं नाव कानोबा, जे अर्थी ढोल पिटणारा कानोबा आहे आणि नाचणारी चंद्र आहे. एवढी सुंदर कसरत करतीये, एवढी कसरत माझ्या चंद्राला सुद्धा करता आली नाही. याचा अर्थ माझ्या पोरीच्या अनुपस्थितीमध्ये माझ्या लाख्याला कमी पडू नये, माझ्या लाख्याला पोरीची उणीव भासूच नये. माझ्या लाखावर मी एवढं प्रेम त्यांनी मला केलेलं आहे, त्याच्या प्रेमाला मी कमी पडूच नये. म्हणून माझ्या जगाच्या बापानं चंद्रा गळ्यात ढोल घातला ग. माझा कानोबा गळ्यात ढोल घालून अख्ख्या जगन्नाथपुरीच्या बाजारात वाजवत राहिला. माझ्या जगाच्या बापानं माझ्या करता गळ्यात ढोल घातला आणि माझ्या आई रखुमाईनं चंद्रा बनून दोरीवरती नाचत राहिली ग. मी एवढा त्रास माझ्या पांडुरंगाला दिला, पण माझ्या पांडुरंगानं माझ्या लेकीच्या रूपात येऊन माझी सेवा पूर्ण केली आणि माझ्या पांडुरंगानं मला एवढं प्रेम दिलं. आज मला कळलं, सर्व कामे करी न सांगता, सर्व कामे करी न सांगता, सर्व काम सांगता, सर्व काम भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी. न सांगता करे सर्व कामे, न सांगता करे सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे. साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी. न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे.
भगवंताचं वचन आहे, न सांगता सर्व कामे करी. न सांगता काम करणं. भक्त समागमे, भक्ताच्या समागमामध्ये तो श्रीहरी न सांगता सर्व कामे करी. तो श्रीहरी न सांगता सर्व काम भक्तांच्या समागमात निश्चितच करतो. इतकंच का? महाराज म्हणले नाही साठवून राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटे मूर्ती उभा. त्या भक्ताच्या हृदयामध्ये, हृदय संपुष्टामध्ये तो आत्म वास्तव्य करतोय. बाहेर जरी दाकुट्या रूपानं तो उभा असेल तरी हृदयाच्या अंतःकरणामध्ये, भक्ताच्या हृदयामध्ये त्याचं स्थान निश्चितच फार मोठं आहे. आणि मग त्या भक्तराजानं, अशा भगवंतानं देवानी भक्ताला म्हणावं का रे काहीतरी मागा. ते म्हणले मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. मला मागण्याची तुम्ही इच्छा कराल, पण मला जर काही कमीच नसेल तर मी तुमच्याकडे काय मागावं. आणि जर द्यायचंच असेल, महाराज म्हणले तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. मी माझा जीव, माझा भाव माझ्या भगवंताच्या चरणी समर्पित केलाय. मला याच्या व्यतिरिक्त मला माझ्या देवाकडून काहीच नकोय. तसं आज मला नेहमी पांडुरंगाला एवढंच सांगावं वाटतं की आज या परिस्थितीला कदाचित भगवंत माझ्या पुढे आला आणि त्यांनी मला विचारलं विकास दादा काय पाहिजे, तुझी इच्छा काय, ठेवून या. तुगा म्हणे जीव भाव देवा पायी, तुझी इच्छा काय असा प्रश्न विचारला तर मला कायम एकच वाटतं, माझी इच्छा एकच आहे, मला माझे बाबा माझ्यासोबत कायम हवे. त्याच्यासारखा आनंद जीवनामध्ये कोणताच नाही. आणि प्रत्येक वेळेला अगदी तिथपर्यंत दार ठोठावून बाबा परत इथपर्यंत येतात आणि इथे येऊन बसतात. एवढा आनंदाचा क्षण. आणि या आनंदाच्या क्षणी आदरणीय बाबांची उपस्थिती, आपण सर्वजण ज्यांनी मला घडवण्यात, वाढवण्यात, मोठं करण्यात जे श्रेय दिलंय, अशी सगळी ग्रामस्थ मंडळी आपल्या सगळ्यांचं प्रेम घेऊन आज एवढं मोठं मला होता आलं. म्हणून सगळेच आभार. सगळ्या माय भगिनी, सर्व पुरुष मंडळी, पंचक्रोशीतील भक्त भाविक जण, आदरणीय भगोरे गुरुजी, आदरणीय नारायण महाराज खिलारी, त्याचप्रमाणे आदरणीय विकास दादा बेलूकर, आपल्या सगळ्यांच्यामुळे गजानन बुवा, गोपाळ महाराज, आपल्या सगळ्यांच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य. आणि ओगले महाराज, सर्वच आमच्या विद्यार्थिनी विद्यार्थी मंडळ आश्रमाचं, आपल्या सगळ्यांच्यामुळे प्रियंकाताई सुंदर शोभा या कार्यक्रमाला लाभलेली आहे. आणि असंच सगळ्यांनी प्रेम ज्ञानगीताश्रमावरती भरभरून करावं अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या जवळ करते. देवाकरता, देशाकरता, धर्माकरता निश्चित आपलं जेवढं म्हणून योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. कारण हा बलिदान मासाचा हा काळ चालू आहे की ज्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांनी या भूमीकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान 40 दिवस ज्या यातना सहन केल्या, तो हा बलिदान मास. आणि त्या बलिदान मासाच्या प्रित्यर्थ आज खरंच देव, देश आणि धर्म हा टिकवणं आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. आणि ती गरज ध्यानामध्ये घेऊन आजही आपल्या महाराष्ट्राचा बुलंद इतिहास, आजही आपल्या छत्रपती शिवाजीराजांचं, धर्मवीर शंभूराजांचं शौर्य, छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती, शक्ती, विहंगमाचा पराक्रम आजही या नजरेसमोर कायम आठवा. आणि मनाला कधीतरी त्या इतिहासामध्ये न्या आणि त्या इतिहासानं त्यांना सांगू दे की असा होता माझा राजा, असा होता माझा देव, असा होता माझा धर्म, असा होता माझा देश, की ज्या देशाकरता, ज्या देवाकरता, ज्या धर्माकरता मी काहीतरी देणं लागतो. आणि हे देणं देण्याकरता आपला जन्म झालाय. सगळ्या आईंना माझा हात जोडून सांगणं आहे, पोरींच्या हातात जसे मोबाईल देताय लाखा लाखांचे, तसं पोरींच्या हातात तलवारी सुद्धा द्या हरामखोरांना कापण्याकरता. आजच्या काळाची ही फार मोठी गरज आहे. कारण जिजाऊ नसती तर शिवाजीराजे जगाला भेटलेच नसते. हे जिजाऊचं योगदान आहे आणि हे योगदान कायमच्या स्मरणामध्ये असायला हवं. ही काळाची गरज आहे. कारण जिजाऊ आठवल्या की श्री महाराज आठवतात, श्री महाराज आठवले की मग त्यांचा हा पराक्रम आठवतो. आणि हा जबरदस्त असा दैवी पराक्रम आठवला की आजही अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि आजही आम्हाला स्मरत हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे 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 हा हे टाळ वाजवा. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव युक्तीची, करील काही कल्पना युक्तीची,
जिरहाजी करी काय कल्पना युक्तीची जिरहाजी करी काय कल्पना युक्तीची जिरहाजी अहो या जळ्या नावाच्या पोखराला मारण्याकरता जिजाऊ माँसाहेबांनी हा वाद मराठी मातीला देऊ केला होता आणि निवडला दिवस 10 डिसेंबर 1659 तिथी आहे अष्टमी महिना आहे मार्गशीर्ष पार गुरुवार दुपारचे दुसरे प्रहरी 12:35 वेळ आणि त्या 12:35 वेळेला 10 अंगरक्षकांच्या समवेत एकमेकाला आमने सामने भेटायचंय म्हणून ठरलं आणि आले त्या चलीच्या टेंबावर बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाण्याला त्या शामियाण्यात खानडवलत डुलत आला खानडवलत डुलत आला खानडवलत डुलत आला खानडवलत डुलत आला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचलो शिवा राजांच्या सोबत आहे जीवा राजांच्या सोबत आहे संभाजी कौजी कोंढाळकर राजांच्या सोबत एक 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 जबरदस्त शक्तिशाली मावळा आणि या बुलंद तहात कानाला घेऊन या कानाच्या मगर मिठीमध्ये हवा ज्या वेळेला आला एका तरडीचा माग आहे कान येतो कसा कान चालतो कसा कान बोलतो कसा शक्त सज्जता कशी माणसं कशी सगळं निहाळलं आणि पुण्याची इशारत झाली कसं त्या तरडीच्या मागून 5-5.5 फूट उंचीचे देखणे शिवाजीराजे आस्ते कदम विचारलं यही है यही है शिवाजीराजे आओ शिवाजीराजे आओ हमारे गले लग जाओ काना कमारी तो हसरी काना कमारी तो हसरी रोपटन तेरे दर्जी जिराजी जिराजी रोपटन नजर गरी जिराजी राजी रोपटन नजर गरी जिराजी राजा आले अवघ्या महाराष्ट्राला देव पाण्यात घातले शंभू महादेवा आई जगदंबे माझा राजा जगो आणि जसे आले शिवाजीराजे या भेटीमध्ये शामियाने दुसरे या औरंगजेबाला भाऊ बोलावलेले जसे आले त्या मगर मिट्टीमध्ये राजे आणि मुठावळली जशी मुठावळली गेली एकमेकाला आवडले गेले या कानाला दगा केला दादा या कानाला दगा केला या कानाला कपट केले कानडा विमान मारा कंडारी संवाद केला चिलकत वताला जर घराबाज झाला पोटामध्ये पिचवा बेकी गेला वागण्याचा मारा केला टरटरा फाटलं पोटाला त्याला कानाचा कोकणा बाहेर आला जिराजी प्रतापगडचे युद्ध जाहेले प्रतापगडचे युद्ध जाहेले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा घाट नाभिली गुलामीची ओवाट मराठेशाहीचा मांडला घाट जिराजी मराठेशाहीचा मांडला घाट जिराजी मराठेशाहीचा मांडला घाट जिराजी महाराज एक मुखानं हा 32 दाताचा बोकड आई तुळजाभवानीच्या चरणी श्री महाराजांनी अर्पण केला आणि अवघ्या महाराष्ट्रानं एक मुखानं गर्जना केली क्षत्रिय कुलावत ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य
सुंदर अशा पद्धतीनं ही कीर्तन सेवा सगळ्यांच्या माध्यमातून करता आली. सर्वांचं ऋण व्यक्त करते, जास्त वेळ बोलत नाही. आणि त्यानंतर आदरणीय विकास दादा खरं तर नाशिकवरून इतक्या लांबून तिथपर्यंत आलेत आणि त्यांचं मृदंगावरती जबरदस्त कमांड आहे. अगदी 2 मिनिटाकरता त्यांनी श्री गुरु निवृत्तीनाथांचं एक परण रचलेलं आहे. आपण विठोबा रखुमाई झाल्यानंतर ते परण घेऊयात. फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये ते परण होऊन जाईल, म्हणजे आपल्याकडं येणारी माणसं किती तयारीची असतात हे या निमित्तानं कळेल. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं हाताने टाळी, मुखाने नाम, शरणागतीचा भाव, सगळ्यांनी कृपया हात उंच करावे. सगळ्यांचं खूप खूप ऋण या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करते. हात उंच करायचे, असे नका करू. ते मला लकवा भरल्यावानी वाटतंय. असंही नका करू. अरे माझ्या कर्मा. अगदी मस्त. वा मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई. प्रजापति स्वर्ण रत्न श्रीपति भूपति प्रलयंकरमति छत्रपति हर हर भज स्वराज्यपति ओम सूर्य मशाल शिखर विशाल जनन जनन जन वीर महाकाल जुत्त जुत्त जोगिनी किल किल किलकारी डम डम डमरू बाजी चम चम चमके भवानी 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 पराक्रमी धैर्य स्वाभिमानी दिट दिट धाकिट बलदंड रणरंग आस्ते कदम जगदंब धाकदा दिट कृता दिट दिट कृता नतिट धान नतिट धा नतिट प्रतिप चंद्र लेखेव वरदिष्णु विश्व वंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते धान मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते सर्वांनी जोरदार जय म्हणायचंय. विश्वगुरु श्री श्री गुरु राय दयार्णव विश्व विकासित मुद्रा श्रुति सार समुद्रा चैतन्य सद्गुरु अकल्पनाख्य कल्पतरु निर्विकार स्वयं श्री गुरु श्री गहिनीनाथ आदि गुरु अविनाश समाधि स्थानी उपाधि त्रिकुटासनि श्री निवृत्तिनाथ मुकुटमणि श्री जगतारी अलख निरंजन त्रिपुरारी जय जय आचार्य समस्त सरोवर्या प्रज्ञा प्रभात सुर सुबोध दिन 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 तकित तकित धन्य धन्य निवृत्तिरा चित सूर्या हर हर संकटहार शिव अवतारी महतिपुरारी समाधि शोभे ब्रह्मगिरी त्र्यंबक नगर विश्वगुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की हर 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 संकटहारी शिव अवतारी महतिपुरा समाधि शोभे ब्रह्मगिरी त्र्यंबक नगर विश्वगुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की हर 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 संकटहारी शिव अवतारी महतिपुरारी समाधि शोभे ब्रह्मगिरी त्र्यंबक नगर विश्वगुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की विश्वगुरु श्री गुरु विश्व विकासित मुद्रा श्रुति सार समुद्रा चैतन्य सद्गुरु अकल्पनाख्य कल्पतरु निर्विकार स्वयं श्री गुरु श्री गहिनीनाथ आदि गुरु अविनाश समाधि सानी उपाधि त्रिकुटासनि श्री निवृत्तिनाथ मुकुटमणि श्री जगतारी अलख निरंजन त्रिपुरारी जय जय आचार्य समस्त सरोवर प्रज्ञा प्रभात सुर सुबोधय दिन 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 तकित तकित धन्य धन्य निवृत्ति राज चित सूर्य हर हर संकटहार शिव अवतारी महतिपुरा समाधि शोभे ब्रह्मगिरी त्र्यंबक नगर विश्वगुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की हर 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 संकटहार शिव अवतारी महतिपुरा समाधि शोभे ब्रह्मगिरी त्र्यंबक नगर
विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की हर 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 संकटा शिवावतारी महादिपुरा समाधि शोभे ब्रह्मपुरी विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय। धन्यवाद।